नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्शन ऑफ सबस्टन्स मध्ये रबर प्रोडक्शन मध्ये वल्कनायझेशन काय असतं किंवा रबराच्या वल्कनायझेशन मध्ये काय प्रोसेस आहे पाहिलं होतं. दुसरा मॅनमेड सबस्टन्स आपण जो विचारात घेणार आहोत तो आहे पेपर. आता पेपर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोणत्या प्रोसेस असतात, तो कसा तयार होतो याविषयीची आपण माहिती घेणार आहोत. ही आकृती आपण बाळांनो नंतर घेऊयात, कारण ही अगोदरच्या पानावर जरी असली तरी पेपर आणि प्रोडक्शन ऑफ हाऊ इज पेपर मेड याची माहिती घेतल्यानंतरच तो चार्ट आपल्याला पाहता येईल. आता व्हॉट इज पेपर? पेपर आपण सगळेजण वापरतो, सर्वांना माहित आहे. पेपर इज द सबस्टन्स और मटेरियल formed due to the intervening of cellulose fiber in grass, wood, rags or waste paper. इंटरविनिंग म्हणजे विणणे. पेपर हा गवत, लाकूड किंवा रद्दी कागद, चिंध्या वगैरे या पदार्थांचे धागे एकमेकात गुंतल्यामुळे जे जाळं तयार होतं त्याच्यापासून बनलेला जो मॅनमेड मटेरियल आहे त्यालाच आपण पेपर असं म्हणतो. दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलर फायबर. म्हणजे पेपर एक सेल्युलर फायबरचं एक प्रकारचं काय आहे, नेटवर्क आहे, जाळच आहे. त्यामुळे धागे हे सेल्युलस धागे म्हणूनच आपण आपला जो पेपर आहे हा एक प्रकारचा आपला सेल्युलस फायबरच ते एक प्रकारचं जाळ आहे असं आपण त्याला ओळखत असतो. म्हणजे इट इज मेड फ्रॉम कशापासून? सेल्युलस फायबर, ग्रास मधले, वूड किंवा वेस्ट पेपर मधले आपण त्याच्यापासून पेपर बनवत असतो. आता हाऊ इज पेपर मेड? पेपर कसे बनवले जातात? तर कॉनिफेरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. कॉनिफेरस मीन्स सूचीपर्णी. पाईन सारखे जे सूचीपर्णी वृक्ष आहेत त्याचा वापर प्रामुख्याने पेपर बनवण्यासाठी केला जातो. द बार्क ऑफ द लॉग ऑफ द ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ड अँड द वूड इज ब्रोकन इनटू स्मॉल पीसेस. पहिल्यांदा या वृक्षांच्या ओंडके तयार केले जातात, कापून तुकडे केले जातात, त्याची साल काढली जाते आणि ते जे साल काढलेले बारीक तुकडे जे आहेत ते परत काय केले जातात, द मिक्सचर ऑफ दिस पीसेस अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग फॉर अ लॉंग टाइम. या वृक्षाचे तुकडे आणि त्याच्यामध्ये काही केमिकल्स घातली जातात, विशिष्ट प्रकारची रसायनं असतात, हे घालून ते खूप वेळापर्यंत भिजत ठेवले जातात. म्हणजे आपल्या पाईन सारख्या सूचीप्रणी वृक्षाचे पहिल्यांदा साल काढतात, मग त्याचे तुकडे करतात, मग हे तुकडे आणि केमिकल्स एकत्र भिजत ठेवतात बरेच दिवस. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. आता हे बरेच दिवस भिजत ठेवल्यामुळे त्याच्यापासून लगदा तयार होण्यास मदत होते. आणि when the chemical processes is completed, the fibrous substance from wood pulp are separated and some dyes are added. जेव्हा ही रासायनिक प्रक्रिया करून झाली की त्या लाकडामध्ये असणारे जे फायबरस म्हणजे तंतुमय पदार्थ आहेत ते काय होतात, वेगळे होतात. आणि ते वेगळे झाले की त्याच्यामध्ये काही काय केलं जातं, डाय घातला जातो. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या डायचा त्याच्यामध्ये ऍड केलं जातो आणि द पल्प इज देन पास्ड थ्रू रोलर्स. मग तो पल्प आहे तो रोलर्सच्या खालून पाठवला जातो. ड्राय टू फॉर्म पेपर, तो ड्राय केला जातो आणि फायनली वांग ऑन रील्स, मग तो गुंडाळला जातो. अशा प्रकारे पेपर काय केला जातो, तयार केला जातो. लक्षात ठेवा, पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. कागद आणि लाकूड हे यांचा संबंध अतिशय जवळचा आहे. आणि टू सेव्ह ट्रीज, तुम्हाला झाडं वाचवायची असतील तर इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पॅरिंगली. आपल्याला पेपराचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आता हे पेपर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपरचं ते प्रोसेस मागे बघ. हे जे आहे ना आपण हाऊ इज पेपर मेड त्याचीच माहिती बाळांनो इथे ती बघा. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर त्याच्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा ट्रीज, विशेषतः पाईन सारखे सूचीपर्णी वृक्ष आहेत ते कापले जातात पेपर बनवायला. लक्षात ठेवा, त्याचे लॉग्स ऑफ वूड म्हणजे आपण ओंडके तयार करणार आणि हे या ओंडक्याचं पहिल्यांदा डीबार्किंग द लॉग्स, पहिल्यांदा त्याच्या काय केले जातात, साल आहे ती काढून टाकली जाते, मग त्याचे छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे मग
बरेच दिवस हे बारीक तुकडे आणि केमिकल काय केले जातात, एकत्र भिजत ठेवले जातात. हे भिजत ठेवल्यानंतर त्यातले फायबर्स वेगळे केले जातात. त्याच्यामध्ये नंतर डाय ऍड केला जातो. काय ऍड केला जातो? डाय ऍड केला जातो. हा डाय ऍड केला आणि हा जो पल्प आहे मग तयार झालेला, तो पल्प आहे प्रेसिंग द पल्प विथ रोलर्स. असे रोलर्स असतात बघा, इथे रोलर्स आहेत की नाही, त्या रोलर मधून ते पल्प जो आहे तो ओला असतो ना, भरपूर त्याच्यामध्ये पाणी आहे, भिजत ठेवलेले केमिकल्स आहेत एक्सेट्रा. मग असा पेपर प्रेस केला जातो, तो सुका केला जातो आणि मग सगळ्यात शेवटी तो रीलवर गुंडाळला जातो आणि मग शेवटी फायनल पेपर तयार होतो. गरजेप्रमाणे मग आपण त्याचे कटिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या दर्जाचे पेपर बनवत असतो. बाळानो, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. झाडं आणि पेपरचा जवळचा संबंध आहे, त्यामुळे पेपरचा वापर आपल्याला जपून करायला पाहिजे, कारण झाडं आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, डू नॉट टिअर अप ब्लँक पेजेस ऑफ अ नोटबुक. वहीची कोरी पानं फाडू नका. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. वहीमध्ये कोरी पानं असतील तर त्या वह्या रद्दीमध्ये घालू नका, फेकून देऊ नका. त्या पुन्हा पुन्हा यूज करा, कच्च्या कामासाठी किंवा इतर कामासाठी. द ब्लँक साइड ऑफ ऍडव्हर्टायझिंग पॅम्पलेट्स, इनर साइड ऑफ पोस्टल एनव्हलप, द ब्लँक साइड्स ऑफ calendar pages and other such writable surface can be used to make notes, lists, to cover books, etc. म्हणजे जाहिरातीची मागची बाजू, ब्लँक साइड ऑफ ऍडव्हर्टायझिंग, इनर साइड ऑफ म्हणजे पोस्टाची पाकिट आहे त्याची आतली पांढरी बाजू, कॅलेंडरची मागची कोरी बाजू, यासारखे जे लेखन योग्य साहित्य आहे किंवा पुन्हा वापरता येणे योग्य आहे, त्याचा वापर किरकोळ नोंदी ठेवणे, कव्हर घालणे, यासाठी आपण करू शकतो. आणि म्हणून डू नॉट थ्रो अवे ऑर बर्न अप सच पेपर्स. टाकून देऊ नका, रद्दीमध्ये घालू नका किंवा ते जाळून टाकू नका, until it has been fully utilized like this. या प्रकारे त्याचा पूर्ण वापर करा, त्याशिवाय ते टाकू नका किंवा जाळू नका. कारण कागद आपण झाडांपासून बनवतोय, त्यासाठी आपल्याला झाडं कापावी लागतात आणि म्हणून कागदांचा वापर आपण अत्यंत काळजीपूर्वक करायला पाहिजे. व्हेनेवर पॉसिबल, ट्राय टू यूज अ पेन्सिल अँड स्लेट. जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल, जिथे जिथे शक्य असेल, तिथे तिथे काय करा, पेन्सिल आणि पाटीचा वापर करा, पाटी पेन्सिलचा वापर करा, कारण त्यामुळे आपले कागद वाचतील आणि आपल्याला शक्य असेल तिथे आपण ते वापरू शकू. सगळ्यात महत्वाचं आहे, कोऑपरेट विथ पीपल हु collect paper from garbage or buy scrap paper. म्हणजे जे लोक भंगार गोळा करतायत किंवा रद्दी गोळा करणारे आहेत, ते एकदम इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, लक्षात ठेवा. दीज पीपल हेल्प इन द प्रॉपर रिसायकलिंग ऑफ रिसोर्सेस. कोऑपरेट विथ पीपल, अशा लोकांची मदत करा, त्यांना सहकार्य करा, जे कचऱ्यामधले पेपर किंवा गार्बेज मधले रद्दीमधले पेपर गोळा करतायत, रद्दी गोळा करतायत, कारण ते गोळा केलेले पेपर, गोळा केलेली रद्दी पुन्हा रिसायकल पेपर बनवण्यासाठी आपल्याला वापरता येते आणि म्हणून आपण त्या लोकांना सहकार्य नेहमीच केलं पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणजे कागद वापरताना कागद आणि लाकूड या गोष्टीचा अत्यंत जवळचा संबंध आहे, वनस्पतींचा त्याच्याशी डायरेक्ट संबंध आहे, म्हणून कागदांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करायला पाहिजे. आता डू यू नो हा भाग या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये वगळलाय. फाइंड आउट हा देखील वगळलाय म्हणजे तुम्ही तो स्वतः तयार करायचा प्रयत्न करायचा. जरा वाचा, बघूया, तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळेलच. तरी यामध्ये ही जी माहिती आहे बाळांनो, इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी टू मॅन्युफॅक्चर न्यूज प्रिंट, म्हणजे भारतामध्ये वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला जो कारखाना आहे तो नेपानगर इन मध्य प्रदेशमध्ये 1955 साली स्थापन झाला होता. आणि महाराष्ट्रामध्ये पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर ऍट सोनगड नावाचं गुजरातमध्ये आहे, तिथे पण कागद तयार होतो. आणि इन महाराष्ट्र देर इज अ पेपर फॅक्टरी इन बल्लारपूर नियर द चंद्रपूरच्या इकडे बल्लारपूर नावाचं ठिकाण आहे, तिथे महाराष्ट्रामध्ये कागद तयार होतो, तर त्याचा कारखाना आहे. इथे पण एक इन्फॉर्मेशन आहे, ती जरा तुम्ही मिळवायचा प्रयत्न करा बाळांनो. आणि त्या खाली पण जी माहिती आहे म्हणजे डू यू नो ची,
ती सुद्धा तुम्हीच मिळवणं गरजेचं आहे. पण तरी मी काय आहे ते सांगतो. वेअर वॉज द प्रोसेस ऑफ मेकिंग पेपर इन्व्हेंटेड? म्हणजे पेपर बनवण्याचा, थोडक्यात पेपरचा शोध कोणी पहिल्यांदा लावला? व्हॉट काइंड ऑफ पेपर इज यूज फॉर अवर टेक्स्ट बुक? व्हॉट साईज इज इट? तुमच्या पाठ्यपुस्तकाचा पेपर कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा आकार काय आहे? हाऊ इज पेपर फॉर करन्सी नोट मॅन्युफॅक्चर? इंटरेस्टिंग वन. नोटा ज्या आहेत त्या बनवण्यासाठी कशा प्रकारचा पेपर वापरला जातो? आणखी एक इंटरेस्टिंग माहिती आहे बाळांनो खाली. इथे कीटक दिसतोय की नाही, हा रेशीम किडा आहे आणि हे रेशीम आहे. सिल्क इज अ नॅचरल थ्रेड. रेशीम हा नैसर्गिक धागा आहे. आपण कीटकांच्या कोशापासून तो बनवतो. ककून ऑफ सिल्कवर्म. फ्रॉम वन ककून म्हणजे एका कोशापासून साधारणपणे 500 meters to 1300 meters ऑफ थ्रेड कॅन बी ऑब्टेन. एका कोशापासून 500 ते 1300 मीटर पर्यंत लांबीचा धागा मिळू शकतो. इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. इट इज सेड दॅट द सिल्क वॉज फर्स्ट प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल इन चायना. रेशमाचं म्हणजे रेशीम हा जो धागा आहे त्याचं पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावरती उत्पादन जे आहे ते चीनमध्ये सुरू झालं असं मानलं जातं किंवा असं म्हणतात. असो, याबद्दलची माहिती तुम्ही मिळवणं अपेक्षित आहे. या वर्षीच्या आपल्या कमी केलेल्या किंवा तुम्ही स्वयं अध्ययनासाठी जो भाग दिलाय त्याच्यासाठी हे 2-3 भाग आहे. डू यू नो, फाइंड आउट, डू यू नोचे या पेजवरचे 3. सिंथेटिक फायबर्स और थ्रेड्स हा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात, कारण आपल्या या व्हिडिओमध्ये तो पूर्ण राहणार नाही. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.